सिम्पॅथॅटिक सिस्टम ही स्टिम्युलेटरी, ओव्हरऑल इफेक्ट स्टिम्युलेटरी आणि ओव्हरऑल इफेक्ट इनिबिटरी हा होता पॅरासिम्पॅथॅटिक सेन्स. ही सिम्पॅथॅटिक सिस्टमकडे आपल्याकडे दोन रिसेप्टर आहेत. फर्स्ट वन इज अल्फा अँड सेकंड वन इज बीटा. हे माझे डेंड्राइट्स असतात. डेंड्राइट्स वरती एक निकोटिनिक न्यूरॉनल दॅट इज व्हॉट एन. तर हे कोलिनर्जिकचे निकोटिनचे रिसेप्टर्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत. ऍस्टेल कोलिन यांच्यासोबत ऍक्टिव्हेट करेल. सो हे सोडियमचे चॅनलला इन्फ्लक्स करणारे आयन गेटेड रिसेप्टर्स असतात. मग याच्यामध्ये सोडियम चॅनल मध्ये आल्यानंतर सो मधला जो निगेटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह कडे चालला जाईल. सो जसं की तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह असतो -70 मिलीव्होल्ट, तर हा पॉझिटिव्ह कडे जातो -55 मिलीव्होल्टच्या आसपास. तुम्हाला सर हे तर पॉझिटिव्ह नाही आहे, हे तर निगेटिव्ह आहे. बेटा लक्षात घे, -70 -55 इज मोर पॉझिटिव्ह दॅन द -70. -70 इज मोर निगेटिव्ह दॅन -55. ज्या न्यूरॉनवरती मायलिन शीथ अब्सेंट आहे, म्हणजे जे न्यूरॉन नॉन मायलिनेटेड असतील, त्यांचं स्पीड ऑफ कंडक्शन खूप स्लो असतो. याचं रिझन आहे की तेवढ्या जागून चार्ज हा लॉस होत असतो. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं की नर्वस सिस्टम, येस, इट हॅज बीन क्लासिफाइड इंटू 2 क्लासेस, CNS अँड द PNS. अँड CNS मध्ये 2 क्लास दिले होते. सो स्पायनल कॉर्ड अँड द ब्रेनचे सध्या क्लासिफिकेशन देण्यात आले. PNS मध्ये सुद्धा आपण 2 क्लास दिले. एक होता ANS, द सेकंड वन द SNS. ANS इट मीन्स द सिस्टम इज कंट्रोल्ड विदिन, सो इट इज नॉट इन द नॉट इन अवर कंट्रोल. ही ऑटोनॉमिक रन होते. त्यामुळे याला रेग्युलेट करण्यासाठी आपल्याकडे 2 सिस्टम होत्या. एक होती सिम्पॅथॅटिक, द सेकंड वन होती पॅरासिम्पॅथॅटिक. तर एस्पायरंट्स, सिम्पॅथॅटिक सिस्टम ही स्टिम्युलेटरी, ओव्हरऑल इफेक्ट स्टिम्युलेटरी आणि ओव्हरऑल इफेक्ट इनिबिटरी हा होता पॅरासिम्पॅथॅटिकचा. सिम्पॅथॅटिक सिस्टम विल वर्क ऑन द इन्क्रीजिंग द फंक्शन्स, जे काही आपल्या बॉडीचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, तर त्याच्यासाठी ही काम करत होती. त्याला आपण एक सेकंड नेम पण दिलं होतं, ॲड्रेनर्जिक सिस्टम. आणि एस्पायरंट्स, पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम ही एक कोलिनर्जिक सिस्टम, जे की जे काही फंक्शन्स सिम्पॅथॅटिकने इम्प्रूव्ह केले त्यांना डिक्रीज करण्याचं काम हे पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टमने केलं. मग याच्यामध्ये आपण सांगितलं की काही सिम्पॅथॅटिकचे पॅरेंट इफेक्ट आहेत. जसं की एक्झाम्पलमध्ये सिम्पॅथॅटिक सिस्टमचा हार्टवरती स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे. सो इट इज इन द फिक्स अँड पॅरेंट इफेक्ट. याला आपण इनहेरिटेड इफेक्ट म्हणाल तरी ठीक आहे. तर एस्पायरंट्स, सिम्पॅथॅटिक सिस्टमचा आपल्या बॉडीमध्ये पॅरेंट इफेक्ट आपण पाहतो हार्टवरती स्टिम्युलेशन. सेकंड पॅरेंट इफेक्ट पाहतो ब्रोंकायवरती डायलेशन. थर्ड पॅरेंट इफेक्ट पाहतो आपण गॅस्ट्रो इंटेस्टिनल डायलेशन. नेक्स्ट पॅरेंट इफेक्ट पाहतो एस्पायरंट्स की ब्लड वेसलवरती कन्स्ट्रिक्शन. अजून एक इफेक्ट पाहतो आपण ब्लड वेसलवरती डायलेशन. सो अजून एक इफेक्ट पाहतो युटरसवरती डायलेशन. असे काही फिक्स्ड पॅरेंट इफेक्ट सिम्पॅथॅटिक सिस्टमचे आहेत. सेम पद्धतीने एस्पायरंट्स पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टमचे पण काही पॅरेंट्स इफेक्ट आहेत. सो जसं की हे जे स्टिम्युलेटरी इफेक्ट्स होते, तर या सिस्टमचे इनहिबिटरी इफेक्ट्स पण आहेत. मग या बेसिसवरती एस्पायरंट्स आपण ह्या सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टमच्या इफेक्ट्सला क्लासिफाय केलं. मग आपण हे पण सांगितलं की जी सिस्टम सिम्पॅथॅटिक सिस्टमचे पॅरेंट इफेक्टला स्टिम्युलेट करेल दॅट इज सिम्पॅथोमायमेटिक. जी सिस्टम सिम्पॅथॅटिक सिस्टमच्या पॅरेंट इफेक्टला इनहिबिट करेल दॅट इज सिम्पॅथोलायटिक. जी सिस्टम पॅरासिम्पॅथॅटिकचे पॅरेंट इफेक्टला स्टिम्युलेट करेल दॅट इज पॅरासिम्पॅथोमायमेटिक. आणि जी सिस्टम पॅरासिम्पॅथॅटिक्सच्या इफेक्ट्सला इनहिबिट करेल दॅट इज पॅरासिम्पॅथोलायटिक. मग असे आपण याचे क्लास पाहिले. मग एस्पेरन्स हे क्लास जे आहेत, हे क्लास आपण 4 क्लास डिवाइड केले. यामध्ये आपल्या लक्षात आलं की सिम्पॅथोमायमेटिक आणि पॅरासिम्पॅथोलायटिक या दोघांचे इफेक्ट जवळजवळ सिमिलर आहेत. सो सिम्पॅथोलायटिक आणि पॅरासिम्पॅथोमायमेटिक ह्या दोघांचे इफेक्ट जवळजवळ सिमिलर आहे. हे तुम्हाला इफेक्ट फक्त सिमिलर याच्यासाठी लक्षात ठेवायचे की तुम्हाला कन्फ्युज नाही झालं पाहिजे. एक इफेक्ट लक्षात आला की तुम्ही 4ही सिस्टमचे इफेक्ट्स दिले पाहिजे. मग आता आपण काय ठरवलं, येस, तर एस्पिरंट्स आजचा जो ओव्हरव्ह्यू आहे, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 4ही सिस्टमचा बेस देणार आहे. आणि ह्या 4ही सिस्टम आजच क्लिअर होतील. नेक्स्ट डेला तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम, कुठलीही अडचण जाणवणार नाही. त्यामुळे लेक्चरला थोडंसं व्यवस्थित आणि प्रॉपर फुल ऑन कॉन्सन्ट्रेशननी अटेंड करा. चला, तर एस्पिरंट्स मला एक गोष्ट सांगा, मी बेस घेऊन निघतोय जो लास्ट लेक्चरचा या ठिकाणी आहे. ज्या स्टुडंट्सनी लास्ट लेक्चर नाही पाहिलं आहे त्यांनी आधी प्रिव्हियस लेक्चर पहा, याचा पार्ट 1. मग तुम्हाला हे लेक्चर अजून जास्त समजायला सुरू होईल एस्पिरंट्स. तर हे पहा, येस्टरडे आपण हे डिस्कस केलं की आपल्याकडे जो सिम्पॅथोमायमेटिक किंवा आपण याला आधी हे कन्सिडर करू की ही सिस्टम आहे सिम्पॅथेटिक. तर याचा एक छोटासा इफेक्ट मी घेऊन पुढे निघणार आहे. पहिला पॉईंट तो आहे इफेक्ट सो ऑन द हार्ट. फॉर एक्झाम्पल की β1 रिसेप्टरवरती. सो आपण हे पण पाहिलं एस्पिरंट्स की सिम्पॅथेटिक सिस्टमकडे आपल्याकडे 2 रिसेप्टर आहेत. फर्स्ट वन इज अल्फा अँड सेकंड वन इज बीटा. Again we have alpha 1, alpha 2. Again we have beta 1, beta 2 and beta 3. Right now I am discussing about beta 1. See, sympathetic system ज्याला ह्या रिसेप्टरला स्टिम्युलेट करेल. सो एस्पिरंट्स सायक्लिक EMP चे ऍक्टिव्हेशन होणार आहे बिकॉज हा एक GS नेचरचा रिसेप्टर आहे. सो व्हेनेवर द सायक्लिक EMP ऍक्टिव्हेटेड, सो इनसाइडला कॅल्शियमचा इन्फ्लक्स होईल एस्पिरंट्स. सो पोटॅशियमचा आउटफ्लक्स डिक्रीज होईल आणि इंटरनली तुम्हाला पाहायला मिळेल डिपोलरायझेशन.
आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे +30 मिलीव्होल्ट हा चार्ज असल्यामुळे डिपोलरायझेशन पाहायला मिळेल. आणि एस्पिरंट्स याच्यामुळे तुम्हाला सो हार्टच्या मसलमध्ये काय मिळेल? कॉन्ट्रॅक्शन. सो आपल्याला हे गरजेचं नाहीये सध्या की इफेक्ट हा सो कसा येत आहे कॉन्ट्रॅक्शनचा, हे सध्या आपल्या यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. सो तुम्हाला मी क्लिअर करेल, जसं हे आपण त्याच्या मेकॅनिझमकडे जाऊया तसं मी तुम्हाला क्लिअर करेल. माझं इथं एकच टार्गेट आहे, हे टार्गेट तुम्ही समजून घ्या. प्रत्येक जण याला समजून घेण्याचा प्रयत्न करा की सिम्पॅथेटिक सिस्टम हे आपण सांगतोय सिम्पॅथेटिक सिस्टमचा येस इथं रिटर्न मध्ये देतो मी डबल एकदा. सो हार्ट वरती येस हार्ट वरती इन्क्रीजिंग इफेक्ट आहे हे तुम्हाला मी सांगतोय आणि हे फिक्स आहे. सिम्पॅथेटिक सिस्टमचा हार्ट वरती इन्क्रीजिंग इफेक्ट आहे. सो या ठिकाणी हा इफेक्ट आपण जाणून घेऊया. येस या सिम्पॅथेटिक सिस्टमचा या ठिकाणी इन्क्रीजिंग द हार्ट हा या ठिकाणी इफेक्ट आहे आणि हा इफेक्ट फिक्स आहे. फ्रेंड्स तुम्ही कुठेही गेला तर हा इफेक्ट बदलणार नाही, कारण हा या ठिकाणी पॅरेंट इफेक्ट म्हणून आपण यांना कन्सिडर करतोय. बरोबर आहे. पॅरेंट इफेक्ट म्हणजे काय की हा इफेक्ट यांचा इनहेरिटेड इफेक्ट आहे. जर समजा ही सिम्पॅथेटिक सिस्टम मी आधीच डिस्कस केली तिथेही, इथं मी रिपीट सांगतोय, सिम्पॅथेटिक सिस्टमचा हार्टवरती इन्क्रीज किंवा स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे हे तुम्हाला फिक्स माहित आहे. मग आता आपल्याकडे सेकंड पॉईंट काय आला की जर मी इथं सिम्पॅथोलायटिक सिस्टम घेत असेल तर इथं जो माझा इफेक्ट मिळेल हार्टवरती तर एस्पिरंट्स हा प्युअरली माझा डिग्रीचा इफेक्ट आहे. बरोबर आहे. हे इफेक्ट कसं असेल सांगा? पॅरेंट इफेक्ट असेल. पॅरेंट हे इफेक्ट कुठल्या ड्रगचा नाही, हा इफेक्ट कोणत्या सो या ठिकाणी एक्झोजिनस सबस्टन्सचा नाही आहे, हा इफेक्ट ह्या सिस्टमचा आहे. मग हे सिस्टमकडे काही न्यूरोट्रान्समिटर्स आहेत जे या इफेक्टला प्रोड्यूस करतात. हे फिक्स झालं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. आता जरा समजून घ्या. हे पहा नेक्स्ट बीट काय सांगतो की जर ही माझी सिम्पॅथेटिक सिस्टम जर कुणी ऍक्टिव्हेट करत असेल, अलग लक्षात, तर याला आपण काय नाव दिलं होतं सांगा? जर ही सिम्पॅथेटिक सिस्टम कुणी जर ऍक्टिव्हेट करत असेल, या इफेक्टला कुणी मिमिक करत असेल, तर या सिस्टमला आपण नाव दिलं होतं सिम्पॅथोबायनेटिक. आता आपण दुसरीकडे चालूया की जो कोणी ह्या सिस्टमला इनहिबिट करत असेल तर या सिस्टमला आपण नाव दिलं होतं सिम्पॅथोलायटिक. अशी आपल्याकडे दोन नावं पण क्लिअर आहेत. एक होता सिम्पॅथोमायमेटिक जो आहे ह्या पॅरेंट इफेक्टला स्टिम्युलेट करेल, दॅट इज मायमेटिक. सेकंड वन होता सिम्पॅथोलायटिक, याचा मिनिंग होता की जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला कुणी इनहिबिट करेल तर ती सिस्टम होती सिम्पॅथोलायटिक. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता बघा नेक्स्ट पॉईंट कडे चला की आता मी तुमच्या समोर हा क्वेश्चन मार्क देतोय की हा जो इन्क्रीजिंग द हार्ट रेटचा इफेक्ट आला तो नेमकं कोणत्या प्रोसेसने आला, हे माझा क्वेश्चन मार्क. तुम्हाला मी क्वेश्चन मध्ये विचारतोय, एक एक्झाम्पल म्हणून घ्या की हा जो इन्क्रीजिंग द हार्ट रेट हा इफेक्ट कुणाचा होता? सिम्पॅथेटिक सिस्टमचा पॅरेंट इफेक्ट होता. मग माझा क्वेश्चन हा आहे की हा इफेक्ट नेमकं कशा पद्धतीने आला. मग एस्पिरंट्स याच्यासाठी मला काय करावं लागेल? सिम्पॅथेटिक सिस्टमचा आउटफ्लो सांगावा लागेल. मग मी काय करेल आता लक्ष द्या सगळेजण. हे बघा मी या ठिकाणी सो तुमच्या समोर इथं ब्रेन या ठिकाणी शो करतोय. ब्रेन सोबत हा माझा स्पायनल कॉर्ड आहे. सो हा माझा सर्वायकल रिजन आहे, हे थोरॅसिस आहे, हे लुंबार आहे आणि लास्ट वाला समजा हे सॅक्रल आहे. मग एस्पिरंट्स मला सांगा मी इथून माझा आउटफ्लो दाखवणार का? नाही, मी माझा आउटफ्लो इथून शो करेल, कारण सिम्पॅथेटिक सिस्टम मध्ये आउटफ्लो कोणता असतो? थोरॅको लुंबारचा आउटफ्लो असतो. एकतर मी थोरॅसिस मधून दाखवायला पाहिजे, नाहीतर हा आउटफ्लो मी लुंबार मधून दाखवायला पाहिजे. आणि एस्पिरंट्स हा माझा आउटफ्लो सो इथून मी समजा थोरॅसिस मधून शो करतोय आणि या माझा इथं जे कलेक्शन आहे ह्या कलेक्शनचं नेम आहे गँग्लियॉन. ह्या कलेक्शनचं नेम आहे गँग्लियॉन. सो हा जो माझा प्री गँग्लियनिक फायबर आहे तर तो ऍसिटिल कोलिन वाला आहे. हे तर आपण लास्ट लेक्चर मध्ये पण पाहिलं की हा प्री गँग्लियनिक फायबर हा कोलिनर्जिक आहे. मग एस्पिरंट्स काय होईल की जे सिग्नल तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टम कडून आलेला आहे या सिग्नलच्या रिस्पॉन्स मध्ये सो इथून तुमचा ऍसिटेट प्लस कोलिनच्या हेल्पनी ऍसिटिल कोलिनचा सिंथेसिस होऊन हा ऍसिटिल कोलिन इथं रिलीज होईल गँग्लियॉन मध्ये. कुठे रिलीज झाला? गँग्लियॉन मध्ये. बघा एक जरी कॉन्सेप्ट तुमची इथं मिसमॅच झाली ना ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम हा पूर्ण डिस्ट्रॉय होईल. लक्षात ठेवा एकही कॉन्सेप्ट मिसमॅच नाही झाली पाहिजे तरच समजेल की हे पूर्ण सिस्टम काय. बघा आता मग आता ऍसिटिल कोलिन या ठिकाणी हे जो आपला पोस्ट गँग्लियनिक न्यूरॉन आहे त्याच्यावरती काम करेल. हे बघा हे माझे या ठिकाणी डेंड्राइट्स असतात. डेंड्राइट्स वरती एक निकोटिनिक न्यूरनल दॅट इज व्हॉट NN. तर हे कोलिनर्जिकचे निकोटिनचे रिसेप्टर्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत. ऍसिटिल कोलिन यांच्यासोबत ऍक्टिव्हेट करेल. सो हे सोडियमचे चॅनलला इन्फ्लुअन्स करणारे आयन गेटेड रिसेप्टर्स असतात. मग याच्यामुळे सोडियम चॅनल मध्ये आल्यानंतर सो मधला जो निगेटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह कडे चालला जाईल. सो जसं की तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह असतो -70 मिलीव्होल्ट, तर हा पॉझिटिव्ह कडे जातो -55 मिलीव्होल्टच्या आसपास. तुम्ही सर हे तर पॉझिटिव्ह नाही आहे, हे तर निगेटिव्ह आहे. बेटा लक्षात घे -70 -55 इज मोर पॉझिटिव्ह दॅन द -70. -70 इज मोर निगेटिव्ह दॅन -55. मग आता -55 हा पॉझिटिव्ह आहे ऍज कम्पेअर टू -70. इथे पोटेन्शियल ओपन होतं
जनरेट होतं. या पोटेन्शियलचं नाव असतं टीपी. टीपी स्टँड फॉर थ्रेशहोल्ड पोटेन्शियल, ज्याच्यामुळे इथं व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल्स या ठिकाणी ओपन होतात. पूर्ण सोडियम इन्फ्लक्स होतो इनसाइड द सोमा म्हणजे बॉडी, आणि इथला जो पॉझिटिव्ह चार्ज असतो हा सडनली +30 मिलीव्होल्ट पर्यंत पोहोचतो. +30 मिलीव्होल्ट पर्यंत पोहोचल्यानंतर इथं एक रिजन ऑफ हिलॉक असते. लक्षात ठेवा, हे हिलॉक रिजन जे असते ना, हिचं काम असतं न्यूरॉनल फायरिंग, सगळा पोटेन्शियल पिकअप करणे आणि फायर करणे. हा न्यूरॉनला फायर करतो. या न्यूरॉनवरती समजा मायलिन शीट असेल अशा पद्धतीची, तर ही मायलिन शीट वरतून हे पोटेन्शियल क्रॉस होतं खाली. हे असं जम्प करत येत असतं नोड्स टू नोड्स. जर मायलिनेटेड असतील तर, मायलिनेटेड नसतील तर मग हे सरळ सरळ येणार आहे. मायलिनेटेड असतील तर जम्प होईल. मग मायलिन शीटचे पण आपल्याकडे 2 क्लास असतात. हे सध्या क्वेश्चन आपल्या एक्झामला आलेला आहे. हे मायलिन शीट जर सीएनएस मध्ये असेल तर ही ऑलिगोडेंड्रोसाइटची असते. ही जर मायलिन शीट पीएनएस मध्ये असेल तर श्वान सेलची असते. अशा आपल्याकडे 2 क्लास असतात. मायलिन शीट हे इन्सुलेटरचं काम करतात. ही लिपिडिक नेचर असतं. ज्या न्यूरॉनवरती मायलिन शीट आहे त्या न्यूरॉनचं कंडक्शन खूप फास्ट असतं. ज्या न्यूरॉनवरती मायलिन शीट अब्सेंट आहे, म्हणजे जे न्यूरॉन नॉन मायलिनेटेड असतील, त्यांचं स्पीड ऑफ कंडक्शन खूप स्लो असतो. याचं रिझन आहे की तेवढ्या जागून चार्ज हा लॉस होत असतो. मग जेवढा चार्ज इथं लॉस होतो तेवढं कंडक्शनची स्पीड ही कमी होत असते. मग आता झालं काय पॅरेंट्स, की +30 मिलीव्होल्टनी हे रिजन ऑफ हिलॉक यांनी ते सिग्नल पिकअप केलं आणि न्यूरॉनल फायरिंग झाली. समजा हे मायलिनेटेड आहे तर न्यूरॉनल फायरिंग ही नोड्स टू नोड्स ही पास होत खाली रिच आउट झाली पॅरेंट्स. आणि आता तुम्ही बघा या ठिकाणी हे कंडक्शन पोहोचतंय कुठं, सांगा बरे मला. हे कंडक्शन पोहोचत आहे एंड टर्मिनलकडे. तर मी काय केलं, एंड टर्मिनल थोडासा मोठा काढतोय, कारण मला इथं बऱ्याच कॉन्सेप्टला एक्सप्लेन करायचंय. बघा आता हे पॉझिटिव्ह चार्ज इथं आलेला आहे, पण एस्पिरंट्स हे कंडक्शन समजून घेण्याच्या आधी इथली प्रोसेस समजून घेऊया आपण. हे न्यूरॉनचा एंड टर्मिनल आहे. तुम्ही मला सांगा, हे जो न्यूरॉन आहे हा गँग्लियॉनच्या आधीचा आहे का नंतरचा आहे? तर लक्षात घ्या एस्पिरंट्स, हा गँग्लियॉनच्या नंतरचा आहे. दॅट इज पोस्ट गँग्लियॉनिक. हा न्यूरॉन होता प्री गँग्लियॉनिक. ॲड्रेनर्जिक सिस्टम मध्ये प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन हा कोलिनर्जिक होता, म्हणून इथं ऍसिटिल्कोलिन निघाला. आता पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन हा कोलिनर्जिक आहे का? नो, इट इज ऍब्सोल्युटली नॉट. हे ॲड्रेनर्जिकच आहे. म्हणून आता ह्या एंड टर्मिनल मध्ये काय होणार, ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स तयार होणार. ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटरचं सिंथेसिस होणार. मग काय होतं पहा, आपल्याकडे सगळ्यात आधी असतो फिनाइल ॲलानिन. फिनाइल ॲलानिन हा लिव्हर मध्येच कन्वर्ट होत असतो टायरोसिन मध्ये. बघा, टायरोसिनचं कन्वर्जन होत असतं यामध्ये एल डोपामध्ये. एल डोपाचं कन्वर्जन होत असतं डोपामिन मध्ये. तुम्हाला माहित असू द्या पॅरेंट्स, यासाठी वेगळे वेगळे एन्झाईम्स पण असतात. पण इथं आता आपल्याला त्याची गरज नाहीये, पण तरीही तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी लक्षात घ्या. इथं असतो डोपा डी कार्बॉक्सिलेज हा एन्झाईम असतो. इथं असतो टायरोसिन हायड्रॉक्सिलेज, लक्षात घ्या. आणि इथं असतो फिनाइल ॲलानिन हायड्रॉक्सिलेज. असे एन्झाईम्स पण असतात. पण आता एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही, कारण आपल्याला एक फंडामेंटल कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे. मग आता तुम्ही मला सांगा की या ठिकाणी डोपामिनची तयारी झाली. डोपामिन हा पण एक न्यूरोट्रान्समीटर आहे, पण एस्पिरंट्स हा न्यूरॉन डोपामिनर्जिक आहे का? नाही, हा न्यूरॉन ॲड्रिनर्जिक आहे. म्हणून इथं डोपामिन हा एंड नाहीये. काय झालं मग सांगा, या डोपामिनची एंट्री झाली व्हेसिकलमध्ये, आणि एस्पिरंट्स ह्या व्हेसिकलमध्ये एंट्री करण्यासाठी इथं पण एक ट्रान्सपोर्टरची गरज लागते. आणि या ट्रान्सपोर्टरचं नेम आहे VMAT2, दॅट इज व्हेसिक्युलर मोनो अमाइनो ट्रान्सपोर्टर 2, जो डोपामिनला पिकअप करेल. राईट. ॲक्झोनल पासून हे डोपामिन ट्रान्सफर होईल व्हेसिकल मध्ये. आणि एस्पिरंट्स लक्षात घ्या, ह्या डोपामिनचं कन्व्हर्जन इथं होणार नॉर ॲड्रेनलिन मध्ये. आणि इथं सध्या एक एन्झाईम असतो डोपामिन बीटा हायड्रॉक्सिलेज. एवढ्यावरती पण थांबणार नाही. इथं नॉर ॲड्रेनलिनचं पण ॲड्रेनलिन होतं, पण हे स्पेशल असतं आपल्या किडनीमध्ये. नॉर ॲड्रेनलिनचं पण ॲड्रेनलिन होतं, पण स्पेशली किडनीमध्ये. तिथं असतो फिनाइल इथॅनोलामाइन मिथाइल ट्रान्सफरेज या एन्झाईमच्या हेल्पनी नॉर ॲड्रेनलिन मध्ये पण कन्वर्ट होत असतो. याचा अर्थ एस्पिरंट्स, बी स्पेसिफिक हार्ट साईडला नॉर ॲड्रेनलिन तयार होतो, तर एस्पिरंट किडनी साईडला ॲड्रेनलिन होतो. हे डिपेंड आहे की कुणाचा यूज कुठे जास्त आहे. मग आता तुम्ही मला सांगा, या व्हेसिकल मध्ये माझ्याकडे काय आहे? येस, या व्हेसिकल मध्ये माझ्याकडे नॉर ॲड्रेनलिन आहे. तुम्हाला माहित असेल एस्पिरंट, नॉर ॲड्रेनलिन हा स्टोअर केला जातो विथ द एटीपीज. एटीपी सोबत त्याचं स्टोरेज होत असतं. मग आता तुम्ही इथं पाहिलं की ह्या एंड टर्मिनल मध्ये नॉर ॲड्रेनलिनचं सिंथेसिस झालेलं आहे. पण एस्पिरंट, नॉर ॲड्रेनलिनला स्वतः रिलीज होण्याची परमिशन आहे का? नो, नॉर ॲड्रेनलिन स्वतः रिलीज नाही होऊ शकत. हे डिफ्यूज स्वतः नाही होऊ शकत. आणि हे डिफ्यूज किंवा रिलीज होण्याची जी प्रोसेस असते, या प्रोसेसचं नेम असतं एक्झोसाइटोसिस. तर ही प्रोसेस हे नाही करू शकत, यांना ही परमिशन नाही आहे की ते तिथून बाहेर येतील, नाहीये. मग आता तुम्ही हे पहा की हा बाहेर येण्यासाठी याला गरज लागते कॅल्शियमची. कॅल्शियम इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्झोसाइटोसिस. पण एस्पिरंट्स, इथं जो वरून चार्ज आलेला आहे तो सोडियमचा आहे. मग काय होतं सांगा, की सोडियमच्या चार्ज मध्ये हे जो वरून ट्रान्सफर झालेला जो चार्ज आहे
सोडियमचं डिपोलरायझेशन ओपन द कॅल्शियम चॅनल, कॅल्शियम विल कम इनसाइड अँड कॅल्शियम विल इंड्यूस एक्झोसायटोसिस, द नॉर ॲड्रेनालिन विल बी इन द आउट ऑफ द एंड टर्मिनल, याला नाव द्या एक्झोसायटोसिस. इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? हे बेसिक जर नाही समजत असेल तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम विल बी फिनिश. समजून घ्या. सो फिनाइलॅलानिनचं कन्व्हर्जन टायरोसिन मध्ये, टायरोसिनचं कन्व्हर्जन एल डोपा, एल डोपाचं कन्व्हर्जन डोपामिन, डोपामिनचं कन्व्हर्जन नॉरएड्रेनालिन. Whenever the noradrenaline is getting synthesized, रिलीज होण्यासाठी ही नीड कॅल्शियम, कॅल्शियम मेडिएटेड एक्झोसायटोसिस. पण वरून जो आपण चार्ज पास केलेला आहे डिपोलरायझेशनचा, तो कॅल्शियमला इन्फ्लक्स करेल आणि कॅल्शियम विल मेक अ एक्झोसायटोसिस आणि हा नॉरॲड्रेनालिन इथं पोहोचेल. मग आता तुम्ही मला सांगा, नॉरॲड्रेनालिन इथं पोहोचल्यानंतर इथून पुढच्या पॉसिबिलिटीज काय आहेत? मी सांगतो एक एक पॉसिबिलिटी लक्षात ठेवा. पहिली पॉसिबिलिटी ही आहे की जो नॉरॲड्रेनालिन इथे रिलीज झाला तो नॉरॲड्रेनालिन पुन्हा वापस मध्ये रिटर्न रिअपटेक केला जाऊ शकतो. ही पहिली पॉसिबिलिटी आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ नॉरॲड्रेनालिन रिअपटेक. मग आता एक एक्झाम्पल म्हणून पहा की माझ्याकडे इथं रिसेप्टर आहे अल्फा 1, इथं आहे बीटा 1, इथं आहे बीटा 2 आणि इथं आहे एस्पेरेंस बीटा 3. सो जर ह्या नॉरॲड्रेनालिनला इफेक्ट शो करायचा आहे बीटा 1, बीटा अल्फा 2, अल्फा 1 कशासोबत पण, तर नॉरॲड्रेनालिन कुठं पाहिजे? इथं सायनॅप्स मध्ये, तरच इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. जरी नॉरॲड्रेनालिन इथं अवेलेबल आहे तर हे ह्या रिसेप्टर सोबत इंटरॅक्ट करेल आणि एस्पेरेंस तुम्हाला याची काय मिळेल? ऍक्शन मिळेल. पण ऍक्शन शो करण्यासाठी नॉरॲड्रेनालिनचं सायनॅप्स मध्ये असणं, साइट ऑफ ऍक्शनला असणं हे खूप जास्त अनिवार्य आहे. पण झालं काय माहितीये का की या नॉरॲड्रेनालिनला या एका रिअपटेकच्या ट्रान्सपोर्टरनी, याचं नेम आहे नेट. सो नेट इट स्टँड फॉर नॉरइफिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर, ज्यांनी ह्या नॉरॲड्रेनालिनला रिअपटेक केलं वापस इनटू द नर्व एंड टर्मिनल. याच्यामुळे काय झालं सांगा? सो याची ऍक्शन ही सो ह्या नॉरइफिनेफ्रिन ट्रान्सपोर्टरनी रिअपटेक केल्यामुळे नॉरॲड्रेनालिनची ऍक्शन ही टर्मिनेट झाली, म्हणजे स्टॉप झाली. पहिला पॉईंट लक्षात आला. सेकंड पॉईंट लक्षात ठेवा आता की जसं नॉरॲड्रेनालिन रिलीज होतं तसं नॉरॲड्रेनालिन या ठिकाणी लक्षात घ्या सेल्फ असिस्टेड इथं अल्फा 2 चा रिसेप्टर असतो. करेक्ट? अल्फा 2 हा जो रिसेप्टर आहे हा याचाच रिसेप्टर आहे. बट फ्रेंड्स आतापर्यंत आपण पाहिलं अल्फा 1, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 हे मी सायनॅप्सच्या त्या बाजूला देण्यात आलेले. मग हा एकच रिसेप्टर मी या बाजूला का दिला? कारण का हा रिसेप्टर प्री सायनॅप्टिक असतो, म्हणजे बिफोर द सायनॅप्स आहे. आणि अजून महत्वाचं एक पॉइंट आहे की या रिसेप्टरचं नेचर हे इनहिबिटरी आहे. मग काय झालं सांगा की नॉरॲड्रेनालिन विल ऍक्ट ऑन द अल्फा 2 बिकॉज ही इज द अगोनिस्ट ऑफ अल्फा 2, राईट? कारण हे न्यूरोट्रान्समीटर आहे आणि हा त्याचा रिसेप्टर आहे. नॉरॲड्रेनालिन ऍक्टिवेट द अल्फा 2, अल्फा 2 बीइंग अ जीआय इन नेचर, सो ही विल डिक्रीज द एक्झोसायटोसिस. मग मला सांगा अजून काय मिळालं आपल्याला? सेकंड पॉइंट टू बी नोटेड. काय मिळालं सांगा या ठिकाणी? सो परत तुम्हाला मिळाली टर्मिनेशन ऑफ ऍक्शन. येस, तर एस्पेरेंट्स ही ऍक्शन पहिल्यांदा नेट थ्रू भेटली होती, आता ही ऍक्शन मिळाली अल्फा 2. सांगा मला ऍक्शन टर्मिनेट का झाली? बिकॉज नॉरॲड्रेनालिन हा या अल्फा 2 ला ऍक्टिव्हेट करेल, अल्फा 2 एक्झोसायटोसिसला इनहिबिट करेल, एक्झोसायटोसिस इनहिबिट झाल्यामुळे नॉरॲड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन डाऊनला जाईल आणि ऍक्शन स्टॉप होईल. कळलं का सगळ्यांना? आता हा माझा सेकंड अप्रोच इथं संपला. नाव एस्पेरेंट्स आय एम फोकसिंग ऑन द थर्ड अप्रोच. कोणता? हे बघा, जसं नॉरॲड्रेनालिन इथं अवेलेबल होतं सायनॅप्स मध्ये, तिसरी पॉसिबिलिटी काय असते सांगतो. थर्ड पॉसिबिलिटी ही असते एस्पेरेंट्स की या नॉरॲड्रेनालिनचं मेटाबॉलिझम करण्यासाठी आपल्याकडे 2 टाइप्सचे एन्झाइम्स आहेत. करेक्ट? ही थर्ड पॉसिबिलिटी आहे. हे पहा, नॉरॲड्रेनालिन हे मेटाबॉलाइज होतं बाय मोनो अमाइनो ऑक्सिडेज आणि हा होत असतो इनॅक्टिव्ह. सो अजून एक पॉसिबिलिटी काय आहे? कॅटेकोल ओ मिथाइल ट्रान्सफरेज हा पण यांना करत असतो इनॅक्टिव्ह. येस और नो? कळते का सगळ्यांना? हा, हे पॉइंट लक्षात घ्या. मग आता आपण हे पाहतोय की तिसरा पॉइंट आहे ऍक्शन टर्मिनेशन साठी. येस, टर्मिनेशन ऑफ ऍक्शन कुणामुळे मिळाली सांगा? टर्मिनेशन ऑफ ऍक्शन मिळत आहे मोनो अमाइनो ऑक्सिडेज अँड कॅटेकोल ओ मिथाइल ट्रान्सफरेज यांच्यामुळे. कळाले का 3 ऍक्शन? येस और नो? आता तुम्ही मला सांगा. आता तुम्हाला मी सांगतो, हे पहा, या ठिकाणी ऍक्शन ही या ठिकाणी टर्मिनेट होत आहे. सो 3 पॉसिबिलिटीज आहेत. फर्स्ट पॉसिबिलिटीज आहे रिअपटेक, सेकंड पॉसिबिलिटी आहे डिक्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन बाय अल्फा 2, थर्ड पॉसिबिलिटी आहे मेटाबॉलिझम बाय माऊ अँड सीओएमटी. पण पेरेंट्स ऍक्शन कशामुळे येते हे आता पाहावं लागेल आपल्याला. ऍक्शन येण्याचं रिझन पहा.
की जेवढा हा नॉरएड्रेनालिन इथं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तेवढा तो नॉरएड्रेनालिन अल्फा 1 सोबत रिॲक्ट होईल, अल्फा बीटा 1 सोबत पण नाही होणार रिॲक्ट, बीटा 2 आणि बीटा 3 सोबत पण रिॲक्ट होणार. बघा आता प्रत्येकाचे लोकेशन्स वेगवेगळे आहेत. एक्झाम्पल मध्ये बघा की अल्फा 1 प्रेझेंट ऑन द ब्लड वेसल, सो याची अल्फा 1 वर ब्लड वेसलची कन्स्ट्रिक्शन ऍक्शन आहे, कारण हा अल्फा 2 अल्फा 1 GQ आहे म्हणून इथं कन्स्ट्रिक्शन आहे. सो बीटा 1 ची हार्ट वरती सो कॉन्ट्रॅक्शन आहे. बीटा 2 हा पण ब्लड वेसल वरती आहे, याची डायलेशन आहे. का आहे? कारण ही स्मूथ मसल. यानंतर पहा बीटा 3 हा ऍडिपोस टिश्यू वरती आहे, लिपोलायसिस आहे. याचे रिझन्स आहेत एस्परन्स. ऍक्शन इथं मिळाली आपल्याला, आणि हे जे काही ऍक्शन आपल्याला मिळाली याच ऍक्शनला आपण काय म्हणतो, समजा आता इथं माझा बीटा 2 आहे, तर इथं बीटा 2 वरती ब्रोंकाय वरती मला ऍक्शन काय आहे, डायलेशन. मग एस्परन्स या ऍक्शनला मी कन्सिडर करत असतो, जर कुणी ह्या ऍक्शनला स्टिम्युलेट करेल तर हे ड्रग आहेत सिम्पॅथोमायमेटिक. येस. मग आता तुम्ही मला सांगा ही ऍक्शन सिम्पॅथॅटिक आहे, एवढं तर तुम्ही ऍक्सेप्ट कराल. हा, ब्रोंकाय मध्ये सिम्पॅथॅटिक ऍक्शन आहे, एवढं तर तुम्ही ऍक्सेप्ट कराल. मग जो कोणी ह्या ऍक्शनला स्टिम्युलेट करेल तर तो मायमेटिक झाला. बरोबर आहे. इथपर्यंत ओके आहे का सगळ्यांना? समजून घ्या, एक पॉइंटचा हिशोब झाला पाहिजे. आणि फ्रेंड्स मला तुम्ही हे सांगा आता की जो कुणी ह्या ऍक्शनला स्टिम्युलेट करेल तो झाला मायमेटिक. मग आता तुम्हाला हे पण लक्षात येतं की जर मला ब्रोंकाय वरतीची ऍक्शन स्टिम्युलेट करायची असेल तर इथं जे नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन आहे हे माझं जास्त पाहिजे का कमी? साधी गोष्ट आहे सर. मला जर मायमेटिक इफेक्ट पाहिजे असेल बीटा 2 वरती, बीटा 1 वरती, अल्फा 1 वरती किंवा बीटा 3 वरती, देन ऑब्विसली सर आय नीड द मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉरएड्रेनालिन. येस ऑर नो? येस. सो माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत फ्रेंड्स. एक तर याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा, नाही तर मग याच्यासारखा ड्रग द्या, असे दोन ऑप्शन असतात. मग आता तुम्ही मला सांगा की मायमेटिक म्हणजे इन्क्रीज द नॉरएड्रेनालिन कॉन्सन्ट्रेशन. मग तुम्ही या ठिकाणी कोणत्या अप्रोचनी जाल? तुम्हाला इथील नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करायचंय, तर फ्रेंड्स तुम्ही हे रिअपटेक होऊ देणार? येस. इज दिस रिअपटेक इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉरएड्रेनालिन? नो, इट इज ऍक्च्युअली डिक्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉरएड्रेनालिन. येस ऑर नो? हा, मग मला सांगा मायमेटिक मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? तर फ्रेंड्स मायमेटिक मध्ये तुम्हाला ह्या नेटला इनहिबिट करावं लागेल. येस ऑर नो? कळते का आता ड्रग्स कसे समजून घ्यायचे? मग जाऊन बघा, सिम्पॅथोमायमेटिकच्या ड्रग्स मध्ये नेट इनहिबिटर आहे. पण आतापर्यंत आपण एकच गोष्ट लक्षात की आहे तर करून घेऊ, पण आपण हे म्हणलं पाहिजे इनहिबिटर का दिला, ऍगोनिस्ट का नाही दिला, तरच कळेल. मग नेट इनहिबिटर दिला जातो तर हे रिअपटेक ब्लॉक होतं, रिअपटेक ब्लॉक होतं तर नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं, नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल तर ऍक्शन वाढते, यालाच तर आपण मायमेटिक म्हणतो. सेकंड थिंग मला सांगा, येस सेकंड थिंग मला सांगा की आपण या ठिकाणी अल्फा 2 इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिक्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉरएड्रेनालिन. मग तुम्ही काय कराल सांगा? तर फ्रेंड्स तुम्ही या ठिकाणी अल्फा 2 ला ऍगोनिस्ट देण्याच्या जागी तुम्ही अल्फा 2 चे अँटागोनिस्ट द्या. येस, बरोबर आहे ना? मग काय होईल की अल्फा 2 हा ऍगोनिस्ट होण्याच्या जागी अल्फा 2 अँटागोनिस्ट होईल, ऍक्शन ब्लॉक होईल. मग ऍक्शन ब्लॉक झाल्याच्या नंतर या ठिकाणी सो याचा रिलीज जो अल्फा 2 ने इनहिबिट केला होता तो रिलीज वाढेल आणि विल गेट द सिम्पॅथोमायमेटिक इफेक्ट. पण फ्रेंड्स तुम्ही बघितलं का क्लासिफिकेशन मध्ये असा ड्रगच आपल्याकडे अवेलेबल नाहीये. अल्फा 2 अँटागोनिस्ट आहे पण रेशनल मध्ये यूज होत नाही. का यूज होत नाही याचं रिझन पण सांगतो की अल्फा 2 ला अँटागोनिस्ट करण्यापेक्षा येस आपल्याकडे दुसरे बरेच अप्रोचेस आहेत टू शो द सिम्पॅथोमायमेटिक ऍक्शन. म्हणून हे हायपोथेटिकली करेक्ट आहे अल्फा 2 ला ब्लॉक करणे टू गेट द सिम्पॅथोमायमेटिक इफेक्ट, पण आपण नाही करणार कारण आपल्याकडे दुसरे ऑप्शन्स याच्यापेक्षा बेटर आहेत. थर्ड ऑप्शन आपल्याकडे हे असेल फ्रेंड्स की जर तुम्हाला सिम्पॅथोमायमेटिक इफेक्ट शो करायचा असेल देन डू वन थिंग. काय करावं लागेल सांगा? या ठिकाणी तुम्हाला एक काम करावं लागेल, माओचं इनहिबिशन अँड COMTचं इनहिबिशन करावं लागेल. करेक्ट? माओनी जर इनहिबिट म्हणजे मेटाबॉलिझम नाही केलं तर इनएक्टिव्ह फॉर्म तयार होणार नाही. मग माओनी इनएक्टिव्ह फॉर्म तयार नाही केला तर नॉरएड्रेनालिन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहील. नॉरएड्रेनालिनला मेटाबॉलिझम COMT ने जर केलं तर इनएक्टिव्ह होईल. आपण COMT ला जर इनहिबिट केलं तर पेरेंट्स काय होईल? मग सुप्रत नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. याचा अर्थ तुम्ही हे सध्या जाऊन बघू शकता मायमेटिक मध्ये जिथं आपण माओ आणि COMT ला इनहिबिट करतो सो वी आर गेटिंग मायमेटिक इफेक्ट. तर पेरेंट्स 3 तर तुमच्या समोर ऑप्शन्स आले.
आता आपल्याकडे अजून एक ऑप्शन असतो, तर तो असतो एस्पिरंट्स रिलीज स्टिम्युलेटरचा. करेक्ट, हा एक ऑप्शन असतो रिलीज स्टिम्युलेट करण्यासाठीचा. आणि एस्पिरंट्स लक्षात घ्या, या ठिकाणी रिलीज स्टिम्युलेट करणारे आपल्याकडे एक ड्रग आहे, दॅट इज कॉल्ड एज अ टायरॅमिन. टायरॅमिन इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिलीज स्टिम्युलेशन. मग मला सांगा, आपण मायमेटिक ड्रग्स पाहतोय, तर मायमेटिक ड्रग्स मध्ये ह्यानी सध्या कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, यांनी सध्या कॉन्सन्ट्रेशन इनहिबिट करून आपण कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, नेटला इनहिबिट करून आपण कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं. पण एस्पिरंट्स आपण कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, मग त्या नॉर ऍड्रेनालिन इफेक्ट दिला, मग हे डायरेक्ट झालं का? नाही, हे इनडायरेक्ट झालं. याचा अर्थ हे क्लास येतो इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स मध्ये. सो मग आता लक्षात घ्या, जर तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही क्लासमध्ये टॉपर येणार असाल, तर तुमच्याकडे दोन अप्रोच आहेत. फर्स्ट अप्रोच आहे की तुम्ही अभ्यास जास्त करा, यू हॅव टू स्टडी मोर अँड गेट इट अचीव, एक ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन ऍज पर द 3 इडियट असा पण देण्यात आलेला आहे की जो तुमचा कॉम्पिटिटर आहे त्याला डायव्हर्ट करा. दोन्ही ऑप्शन मध्ये आहेत. एक तर तुम्ही अभ्यास वाढवा, नाही तर जो अभ्यास करतो त्याला डायव्हर्ट करा, असे ऑप्शन आहेत. मी नाही सांगत, असं दिलेलं आहे. तर मग मला सांगा एस्पिरंट्स, आपल्याकडे पहिला ऑप्शन आतापर्यंत एकच होता, इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉर ऍड्रेनालिन रिस्पॉन्सिबल फॉर द मायमेटिक इफेक्ट. हे ऑप्शन आपण वापरला. मग हे कॉन्सन्ट्रेशन इन्हान्स करण्यासाठी सो वी ब्लॉक नेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिएप्टेक, वी ब्लॉक माओ रिस्पॉन्सिबल फॉर द मेटाबॉलिझम, वी ब्लॉक CYMT रिस्पॉन्सिबल फॉर द मेटाबॉलिझम, अँड वी अँटागोनाइज अल्फा 2 रिस्पॉन्सिबल फॉर द डिक्रीजिंग द नॉर कॉन्सन्ट्रेशन. हे आपण केलं. हे सगळं अप्रोच आपण कशासाठी केले? नॉर ऍड्रेनालिनच्या कॉन्सन्ट्रेशनला इन्हान्स केलं. कॉन्सन्ट्रेशन इन्हान्स याच्यासाठी केलं की तो जाईल आणि अल्फा बीटा 1 बीटा 2 बीटा 3 काम करेल आणि विल गेट द मायमेटिक इफेक्ट, म्हणून केलं. मग एस्पिरंट्स हा एकच अप्रोच आपल्याकडे आहे का? नाही. जर समजा तुम्ही नॉर ऍड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्हान्स नाही करू शकत असाल आणि जर तुम्हाला मायमेटिक इफेक्ट कंपल्सरी पाहिजेच असेल, देन व्हॉट यू विल डू? तुमच्याकडे एक ऑप्शन आहे. कोणतं ऑप्शन आहे माहितीये का? तुम्ही काय करा, एक्झोजिनस ड्रग्स द्या बाहेरून, जसं की एक्झाम्पल मध्ये डोब्युटामाइन. हा, तर एस्पिरंट्स हा बॉडीच्या मधला ड्रग नाहीये, सो इट इज एक्झोजिनस सबस्टन्स, जो की बाहेरून दिला. मग आता याचा रोल काय बघा. सो इट विल शो अ सिमिलर फार्माकोलॉजिकल ऍक्शन लाईक नॉरएड्रेनालिन ऑफ द बीटा 1. मग काय होईल? सो आपल्याला काय पाहिजे होता? इफेक्ट. बघा, आपल्याला काय पाहिजे होता? इफेक्ट तर मिळाला. आपण नॉरएड्रेनालिनला कशासाठी घेऊन आलतो? इफेक्ट. सेम इफेक्ट कोण दिला? डोब्युटामाइनने दिला. मग डोब्युटामाइनने नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्हान्स केलं का? नाही. डोब्युटामाइन डायरेक्टली ऍक्ट ऑन द रिसेप्टर जिथं नॉरएड्रेनालिन काम करत होता आणि ऍक्शन शो केली. हा, तर एस्पिरंट्स हा पण मायमेटिक इफेक्ट आहे. पण कोणत्या क्लासमध्ये येणार? यांनी कॉन्सन्ट्रेशन इन्हान्स केलं का? नाही. हे डायरेक्ट इफेक्ट दिला त्या रिसेप्टरवरती, जो आपल्याला पाहिजे होता. एक्झाम्पल, सो इफ यू नीड 500 रुपीज, ना, इफ यू नीड 500 रुपीज आणि तुम्हाला 500 रुपीज हे तुमचा एल्डर ब्रदर देणार आहे. पण एस्पिरंट्स कंडिशन अशी आहे की यू डोंट हॅव ऑप्शन टू आस्क डायरेक्टली टू हिम की मला 500 रुपये दे. मग तुमची सेटिंग कुठून चालू होते सांगा? तुम्ही सेटिंग हे तिथून नाही लावणार. तुमची सेटिंग लागणार तुमच्या पॅरेंट्स कडून. तुमचा पहिला फोन पप्पाला जाणार, पप्पा आय नीड 500 रुपीज, टेल हिम, त्याला सांगा मला 500 रुपये दे. आणि जर तरी तुम्हाला पप्पाला तुम्ही सांगितलं, पप्पानी त्याला सांगितलं आणि ही हॅज गिव्हन 500 रुपीज टू यू, युअर गोल इज अचीव्ड. मग मला सांगा, तुम्हाला डायरेक्ट ते 500 रुपीज मिळाले का? नाही. तुम्ही 500 रुपीज मिळवले, पण कुठून? फादर, देन फादर टू सन अँड सन टू यू सिस्टर, या पद्धतीने. याचा अर्थ हे जे 500 रुपीज मिळाले हे तुम्हाला इनडायरेक्ट मिळाले. आणि जर समजा एस्पिरंट्स असं झालं की तुम्ही डायरेक्ट तुमच्या ब्रदरकडे गेलात, सो त्यांनी तुम्हाला 500 रुपीज दिले विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ युअर पॅरेंट्स, तर हा डायरेक्ट अल्टिमेटली गोल काय? 500 रुपीज. मग तुम्हाला ते मिळाले. मग ते तुमच्या ब्रदरने देऊ द्या, नाही तर तुमच्या सिस्टरने देऊ द्या. तुम्हाला पाहिजे होती 500 रुपीज, डायरेक्टली मिळाले. सेम कॉन्सेप्ट इथं लावा. आपण माओ इनिबिटर्स दिले, ज्यांनी नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, मग इफेक्ट मिळाला. आपण CYMTचे इनिबिटर्स दिले, ज्यांनी नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं, मग इफेक्ट मिळाला. आपण नेट इनिबिटर दिले, सो ज्यांनी रिएप्टेकला ब्लॉक केलं, मग नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, मग इफेक्ट मिळाला. आपण रिलीज स्टिम्युलेटर दिले, ज्यांनी नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, मग इफेक्ट मिळाला. हे सगळे कोण आहेत? हे सगळेच्या सगळे इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक्स आहेत. हा, यांची ऍक्शन मायमेटिकचीच आहे, पण डायरेक्ट नाही आहे. मग एस्पिरंट्स आपल्याकडे असा एक क्लास आहे जो कॉन्सन्ट्रेशन इन्हान्स नाही करत,
तो डायरेक्ट येतो आणि जिथं नॉर ऍड्रेनलिनचा इफेक्ट असतो तो तेच इफेक्ट देतो. काय म्हणाल मग याला? दिस इज कॉल्ड एज अ डायरेक्टली ऍक्टिव्ह. मग आपल्याकडे आयसोप्रेनिन आहे, डोब्युटामिन आहे, सो आपल्याकडे नॉर ऍड्रेनलिन आहे, सो आपल्याकडे डायरेक्टली ऍक्टिंग मध्ये अल्फाचे अगोनिस्ट, बीटाचे अगोनिस्ट, फिनाइलेफ्रिन आहे, क्लोनिडिन आहे, मिथाइल डोपा आहे, कितीतरी आहेत, वेगवेगळ्या रिसेप्टरचे वेगळे अगोनिस्ट आहेत. मग तुम्ही मला सांगा, हे क्लास झाला डायरेक्ट. तुम्ही समोर विकास सेट बघून ठेवा, जे मी मेकॅनिझम सांगतोय एक्झॅक्टली मॅच व्हायला पाहिजे. डायरेक्टली ऍक्टिंग मीन्स हे डायरेक्ट नॉर ऍड्रेनलिनचंच काम करताय. मग वी डोंट नीड टू इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन बिकॉज वी आर रिप्लेसिंग द नॉर ऍड्रेनलिन विथ अवर ड्रग्स and these drugs are called as a directly acting. Second class आहे friends indirectly acting. We are not directly activating the receptor, we are increasing the concentration of noradrenaline, right? हे आहे indirectly acting. थर्ड क्लास आपल्याकडे आहे मिक्स्ड ऍक्टिंग. व्हॉट इज दिस मिक्स्ड ऍक्टिंग? याचा अर्थ असा आहे की काही ड्रग्सला, एका ड्रगला इथं या रिसेप्टरवर पण ऍक्शन आहे म्हणजे डायरेक्टली, आणि इथं रिलीजवर पण ऍक्शन आहे इनडायरेक्टली. दॅट इज वाय पेरेंट्स इफेड्रिन, सुडेफेड्रिन असे काही ड्रग्स आहेत ज्यांच्याकडे मिक्स्ड ऍक्शन आहे. सो दिस इज ऑल अबाउट सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स. चला एकदा रिकॉल करून सांगतो काय आहे सिम्पॅथोमायमेटिक. तर एस्पेरेंट्स जो कोणी सिम्पॅथेटिक सिस्टमची ऍक्शनला स्टिम्युलेट करेल तो मायमेटिक. मग सिम्पॅथेटिक ऍक्शन कशी शो करण्यात आली बघा. सो तिथं आपण पाहिलं की नर्व एंड टर्मिनल मधून नॉर ऍड्रेनलिन सिंथेसाइज होतो फ्रॉम द फिनाइलॅलेनिन, फिनाइलॅलेनिन टू टायरोसिन, टायरोसिन टू एल डोपा, एल डोपा टू डोपामिन, डोपामिन टू नॉर ऍड्रेनलिन, मग तो रिलीज होतो. रिलीज झाला एस्पेरेंट्स की मग त्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. एक तर तो रिॲप्टेक होतो, नाही तर तो मेटाबलाइज होतो, नाही तर तो अल्फा 2 ला ऍक्टिव्हेट करत स्वतःच रिलीज स्वतः इनहिबिट करतो. दॅट इज कॉल्ड ऑटो इनहिबिशन. नाहीतर एस्पेरेंट्स तो मग रिसेप्टरमध्ये काम करतो आणि गेट द इफेक्ट, ज्या इफेक्टची तुम्हाला गरज आहे. मग आता आपल्याकडे टार्गेट आहे मायमेटिक वाला, तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढवावं लागेल. यू हॅव टू ऑप्शन्स. इफ यू वॉन्टेड टू इन्हान्स द इफेक्ट यू हॅव टू ऑप्शन्स. फर्स्ट एक तर याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा, सेकंड डायरेक्ट इफेक्ट स्टिम्युलेट करा. दोन ऑप्शन आहेत. मग कॉन्सन्ट्रेशन इन्हान्समेंटसाठी व्हॉट वी विल डू? वी विल इनहिबिट दिस UMT, विल इनहिबिट दिस MAO, विल इनहिबिट दिस NET, विल इनहिबिट दिस अल्फा 2, increases the concentration, or either we will release more release of the noradrenaline. हे पण एक ऑप्शन आहे. नाही तर फ्रेंड्स मग दुसरा ऑप्शन आहे की आपण डायरेक्ट रिप्लेस करू नॉरएड्रेनलिनला दुसऱ्या ड्रग सोबत जो याच रिसेप्टरवर काम करेल आणि ऍक्शन स्टिम्युलेट करेल. या बेसिसवरती आपल्याकडे क्लास तयार झाले. जर ऍक्शन स्टिम्युलेट केली गेली तर डायरेक्टली ऍक्टिंग, कॉन्सन्ट्रेशन एनहान्स केलं गेलं तर इनडायरेक्टली ऍक्टिंग. दोघांकडे पण जी ऍक्शन असेल ती मिक्स्ड ऍक्टिंग. And these drugs are called as a sympathomimetic drugs because ही सिस्टम सिम्पॅथॅटिकच्या न्यूरोट्रान्समीटरला किंवा सिम्पॅथॅटिकच्या ऍक्शनला स्टिम्युलेट करत आहे, म्हणून ही मायमेटिक. अंडरस्टूड? येस और नो? ऍस्पिरंट्स कितीही कॉन्सेप्ट वीक असतील ना, समजायलाच पाहिजे. ज्या स्टुडंटचे फंडामेंटल्सच क्लिअर नाही आहेत तो काहीच नाही करू शकत. बघा कुठलेही डिझाईन करत असताना आधी त्याचे मेन पिलर्स सेट करावे लागतात, मगच तुम्हाला त्याच्या वॉल्स क्लिअर करता येतात. मेन पिलर्स फिक्स नाही आहेत, काहीच नाही करू शकत आहे. आज मी तुम्हाला हे पिलर्स देतोय ज्याच्यामधून तुम्हाला समजून घ्यायचं की हा ही सिस्टम कशी काम करते. मग तुम्हाला जर माझा क्वेश्चन गेला, अल्फा 1 चे अगोनिस्ट आहे समजा फिनाइलेफ्रिन हा एक्झाम्पल आहे, तुम्ही सांगायला पाहिजे की या सिटीजन्स सिम्पॅथोमायमेटिक कारण हा अल्फा 1 चा अगोनिस्ट आहे. मी तुम्हाला विचारलं की अल्फा 2 चा अगोनिस्ट देतो, तुम्ही सांगा सर नाही दिस इज सिम्पॅथोलायटिक. कसं कळालं? मेकॅनिझम. या बेसिसवरती मी तुमचा मायमेटिक क्लिअर केला. ऑब्जेक्टिव्ह काय होतं? इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन. त्यासाठी आपण 3 अप्रोच यूज केले. सेकंड ऑब्जेक्टिव्ह होतं इन्क्रीजिंग द इफेक्ट. यासाठी आपण 1 अप्रोच यूज केला. चला लगे हा तुम्ही लाइटिक्स पण समजून घ्या. आता बघा, आता मी तुम्हाला याच एक्झामला याच ठिकाणी याच सिस्टमला एकदम व्यवस्थित कन्क्लूड करून देतो. हे बघा, माझ्याकडे सुरुवात होती टायरोसिन फिनाइलॅलेनिन पासून होती, पण आता मी टायरोसिन पासून घेतोय. एल डोपाचं कन्व्हर्जन डोपामिनचं वेसिकल मध्ये जाऊन काय मिळालं? इथं VMAT2 चा हा ट्रान्सपोर्टर होता. डोपामिनचं कन्व्हर्जन मिळालं नॉरएड्रेनलिन इथं रिलीज केलं. नॉरएड्रेनलिन इथं आलेलं आहे. सो याचं मेटाबॉलिझम करणारे आपल्याकडे 2 एन्झाईम आहेत. एक आहे MAO आणि सेकंड एक्झाम्पल आहे COMT. हे याला इनऍक्टिव्ह करतात. दुसरी पॉसिबिलिटी काय होती की हा नॉरएड्रेनलिन रिॲप्टेक बाय द नेट, ही एक पॉसिबिलिटी होती. सेकंड पॉसिबिलिटी होती अल्फा 2 हा याला इनहिबिट करेल, ही एक पॉसिबिलिटी. एवढ्या पॉसिबिलिटीज आपण बघितल्या. मग मायमेटिक मध्ये आपल्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे की करायचंय काय. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय तर फिक्स माहितीये, ह्याला इनहिबिट करा, यालाही इनहिबिट करा, याला इनहिबिट करा, याला इनहिबिट करा, म्हणजे काय होईल? कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल आणि विल गेट द मायमेटिक इफेक्ट. पण एस्पिरंट्स आता लक्ष द्या. सो आता मला इफेक्ट पाहिजे सिम्पॅथोलायटिक, बरोबर आहे ना? नाउ आय नीड द इफेक्ट सिम्पॅथोलायटिक. मग सांगा मला लायटिकचा ऑब्जेक्टिव्ह काय असेल? ट्रान्सपरंट, सिंपल आणि एकदम क्लिअर आहे तुमच्या समोर. लायटिक मध्ये नॉरएड्रेनलिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी पाहिजे
की नॉर ॲड्रेनलिनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला सायनॅप्स मध्ये जास्त पाहिजे. सर आताच तर बघितलं, मायमेटिक मध्ये नॉर ॲड्रेनलिनचं कॉन्सन्ट्रेशन आम्हाला मोर पाहिजे होतं. आता आपण लायटिक कडे चाललो सर, तर मग मला काय करावं लागेल, कॉन्सन्ट्रेशन लेस पाहिजे ना सर. जर मोर असेल तर ऍक्शन मायमेटिक कडे जाईल. आता मला लेस पाहिजे सर. ओके, दॅट इज फाईन. सो दुसरी गोष्ट काय माहितीये का, हे झाला कॉन्सन्ट्रेशनचा फंडा. सेकंड थिंग काय माहितीये का, की मला याचा इफेक्ट जो आहे नॉर ॲड्रेनलिनचा तो जास्त पाहिजे की मला नॉर ॲड्रेनलिनचा इफेक्ट कमी पाहिजे, हे सांगा. साधी गोष्ट आहे, सिम्पली विचार करा. कमी पाहिजे इफेक्ट पण. हा येस सर, आता हे आम्हाला समजायला लागलं. पहा, लेस पाहिजे सर, लेस इफेक्ट लेस पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पण कमी पाहिजे सर. मगच सिस्टम कोणती काम करेल, सिम्पॅथोलायटिक. करेक्ट. मग तुमच्या माइंडमध्ये लगेच येणार की सर एक काम करू आपण, हे बघा हे नॉर ॲड्रेनलिन आले ना, आता आपण एक काम करू, पहिलं काम करू, माओला रिक्वेस्ट करू, सो याचं मेटाबॉलिझम करून टाकू. येस, माओनी याचं मेटाबॉलिझम केलं तर याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार. करेक्ट. म्हणजे आपण पहिला अप्रोच दिला यामध्ये इन्क्रीज माओ मेटाबॉलिझम, हे पहिला अप्रोच दिला. दुसरा अप्रोच दिला इन्क्रीज COMT मेटाबॉलिझम. तिसरा अप्रोच आपण हे दिला इन्क्रीज नेट रिअपटेक, हे पण एक अप्रोच दिला. आणि चौथा अप्रोच दिला ऍक्टिव्हेट येस अल्फा 2. हे सगळे बरोबर आहेत ना? हो. ऑल दीज फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल टू डिक्रीज द नॉर ॲड्रेनलिन कॉन्सन्ट्रेशन. पण पेरेंट्स मला एक गोष्ट सांगा, सो आपण ह्या फॅक्टर्सचा असा वापर करू शकतो का? नाही करू शकत. आपण म्हणू शकतो का बॉडीमध्ये की एन्झाईम्सला ऍक्टिव्हेट करून मेटाबॉलिझम फास्ट करा? नाही म्हणता येत. याचा अर्थ कॉन्सेप्ट वाईज बरोबर आहे, माऊनी मेटाबॉलिझम फास्ट करावं, COMT मेटाबॉलिझम फास्ट करावं, नेटनी रिअपटेक जास्त करावं, पण पेरेंट्स याचे ड्रॉबॅक्स पण आहेत. म्हणून अशा प्रकारचे ड्रग्स आपल्याकडे अवेलेबल नसतात. हा देता येतं, करेक्ट. हे सगळे काय करताय, हे सगळ्यांचं काम आहे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करणे. हा मग आपण याचा एक अप्रोच चांगला वापरतो बघा. हा कोणता? अल्फा 2 ला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण देत असतो मिथाइल डोपा. करेक्ट. बघा हा मिथाइल डोपा आणि क्लोनिडीन हे सेंट्रल सिम्पॅथोलायटिक ड्रग्स आहेत. कळलं का? हे एकच अप्रोच आपण वापरतो. हे 3 अप्रोच आपल्याला वापरता येतात पण आपण नाही करू शकत. समजा एक छोटीशी गोष्ट आहे की तुमचं कोणीतरी प्रॉब्लेम केलाय, एखादं 4 जणांमध्ये तुम्हाला कोणतरी काही बोललंय, तुम्ही बी बोलू शकता ना त्याला, पण तुम्ही नाही बोलणार. कारण का? आपण जर बोललो तर मग म्हणा की त्याच्यातून माझ्यात काय फरक. सेम पद्धतीत हवी. हे करून आपण कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करू शकतो, पण नाही करता येत ना. समजा आपण याला ऍक्टिव्हेट केलं, नॉर ॲड्रेनलिनचं मेटाबॉलिझम सुरू झालं आणि हा जास्त ऍक्टिव्हेट झाला तर काय, इतका जास्त नॉर ॲड्रेनलिन मेटाबॉलाइज होईल की मग ब्लड प्रेशर डायरेक्ट हाय होत जाईल. म्हणून यांना नाही करता येत असं. मग आता ऑप्शन काय मला सांगा. ऑप्शन 1 अल्फा 2 ला ऍक्टिव्हेट करा, ऑप्शन 2 रिलीजला बंद करा. करेक्ट. हे 2 ऑप्शन आपण यूज करू शकतो. तिसरा ऑप्शन आहे की ह्या VMAT मुळे झालं सगळं, ह्याला ब्लॉक करा. कारण डोपामिनला नॉर ॲड्रेनलिन मध्ये होण्यासाठी वेसिकल मध्ये यावं लागेल आणि वेसिकल मध्ये पाठवणारा VMAT2 आहे. आपल्याकडे रेझरपाइन ड्रग आहे माहिती तुम्हाला, राउल्फिया सर्पेंटिना. येस, डोपामिन डिप्लेटर व्हेरी गुड. सो राउल्फिया सर्पेंटिना येस बिलॉंग टू फॅमिली अपोसायनेसी. छोटा चांद हा रेझरपिन याला ब्लॉक करतो. अजून आपल्याकडे ऑप्शन आहे माहिती का की इथं डोपाटी कार्बोक्सिलेज असतो, याला ब्लॉक करा. बेन्झेराझाइड द्या, कार्बिडोपा द्या, नाहीतर टायरोसिन हायड्रॉक्सिलेजला ब्लॉक करा. पॅरा मिथाइल टायरोसिन याचा ब्लॉक करा. मग आपण एकतर याला ब्लॉक करू, याला ब्लॉक करू किंवा ह्याला ब्लॉक करू. आपला ऑब्जेक्टिव्ह काय माहिती का, नॉर ॲड्रेनलिन तयार नाही झालं पाहिजे. बिकॉज वी आर स्टडिंग सिम्पॅथोलायटिक. सेकंड काय, ठीक आहे तयार झालं ते झालं, तर रिलीज नाही झालं पाहिजे. बट ठीक आहे रिलीज झालं ते झालं. आता महत्वाचं आहे की याची ऍक्शन नाही झाली पाहिजे. हे सर नो. मग आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी आपण अल्फा 1 सो बीटा 1 बीटा 2 बीटा 3 यांच्यात तो ऍक्शन दाखवतोय. मग आता नॉर ॲड्रेनलिनचा इथे ऍक्शन शो करत असेल तर एस्पायरेंट्स काय झालं मग सांगा की याच्यामुळे तुम्हाला मायमेटिक इफेक्ट मिळेल. मग तुम्हाला काय करावं लागेल, ही ऍक्शन ब्लॉक करावं लागेल एस्पायरेंट्स. मग ऍक्शन ब्लॉक करण्यासाठी तुम्ही काय द्याल, अल्फा 1 ब्लॉकर्स द्या. बघा प्राझोसिन, टेराझोसिन, टॅम्सुलोसिन, डोक्साझोसिन, अल्फोझोसिन, टॅम्सुलोसिन, अल्फा 1 चे ब्लॉकर्स द्या. अल्फा 1 ब्लॉकर्स याला ब्लॉक करतील, याची ऍक्शन येणार नाही, यू विल गेट द लायटिक इफेक्ट. येस. मग ऍस्पिरंट्स एखादा नाही की सर माझी कॉन्सेप्ट बघा, मी म्हणतो अल्फा 2 चे पण ब्लॉकर्स द्या सर. मजा येईल ना ऐकायला. सांगा आता कसं काय, मग कन्फ्युज होणार नाही स्टुडंटला, होणार ना. जर चुकून एखादा म्हणत असेल की अल्फा 1 च्या ब्लॉकर्समुळे लायटिक, करेक्ट. अल्फा 2 च्या ब्लॉकर्समुळे लायटिक, नो इट इज इनकरेक्ट. बिकॉज अल्फा 2 ला जर ब्लॉक केलं बेटा
तर ऍक्शन ही मायमेटिक मध्ये जाते. का? कारण अल्फा 2 कुठे आहे? प्री सायनॅप्टिक वर आहे, जी आहे त्याला ब्लॉक करणे म्हणजे रिलीज वाढवणे. मग मला सांगा, कितीही तुम्ही रेड करत बसलो, शेवटी चुकणार, कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर. मग आता आपण हे समजून घेऊया की जसं यांनी याला ब्लॉक केलं तसं एस्पिरंट्स हे नॉर एंड यांच्या थ्रू पण ऍक्शन शो करू शकतो ना. हो, मग सर एक काम करू, बीटाचे ब्लॉकर्स पण देऊया. मग याच्यात पहिला क्लास नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स, सेकंड क्लास सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. बरोबर आहे, सिलेक्टिव्ह मध्ये बीटा 1, बीटा 2. मग नॉन सिलेक्टिव्ह मध्ये काय? बीटा 1 ला पण ब्लॉक, बीटा 2 ला पण ब्लॉक, बीटा 3 ला पण ब्लॉक. मग नॉन सिलेक्टिव्ह दिल्याचा प्रॉब्लेम बी आहे बघा. आता एकदा बीटा 2 चा जो अगोनिस्ट इफेक्ट आहे ब्रोंकायवरती डायलेशन, करेक्ट, याच्यावरती इफेक्ट आहे बीटा 1 वरती इन्क्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. जर आपण नॉन सिलेक्टिव्ह दिला, एक्झाम्पल मध्ये नॅडोलॉल दिला, नॅडोलॉल, पिंडोलॉल, सोटेलॉल, प्रोपॅनॉल, हे सगळे नॉन सिलेक्टिव्ह आहेत. समजा आपण नॅडोलॉल दिला, नॅडोलॉलने आपण याला ब्लॉक करायचं होतं, हे याला ब्लॉक केलं, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी झाला, पण हा नॅडोलॉलने सिलेक्टिव्ह यालाही ब्लॉक केलं, कारण नॉन सिलेक्टिव्ह आहे. मग काय झालं सांगा, ह्याला ब्लॉक करण्यासाठी हे पण ब्लॉक झाला, हे ब्लॉक झाला तो बेनिफिट, हे ब्लॉक झाला तर ब्रोको कन्स्ट्रिक्शन, डायलेशनच्या जागी कन्स्ट्रिक्शन होणार. म्हणून तर एस्पिरंट्स नॉन सिलेक्टिव्ह आर नॉट प्रेफरेबल. म्हणून आपण इथं सिलेक्टिव्हचा वापर करतात. बीटा 1 सिलेक्टिव्ह, ॲटेनॉल, ॲसिबिटोलॉल, इस्नोप्रोलॉल सिलेक्टिव्ह, बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स. म्हणून आपण इथं ब्लॉकर्स यूज करतो. अजून एक क्लास आपल्याकडे असा असतो अल्फा बीटा ब्लॉकर्स, लॅबिटोलॉल, कार्बिडायलॉल, अल्फा बीटाचे ब्लॉकर्स. मग तुम्ही मला सांगा की हे ब्लॉकर्सच का वापरले आपण? कारण हे रिसेप्टरला ब्लॉक केलं याचा अर्थ एस्पिरंट्स नॉर ॲड्रेनलिनचं इफेक्ट कमी केला म्हणजे हे झाले लायटिक. मग मला सांगा लायटिक्स मध्ये कोणते कोणते ड्रग्स येतात? पहिला क्लास सिंथेसिस कमी करणारे कोणते? हे पहा, हे वाले सिंथेसिस कमी करणार. इथे या, हे ब्लॉक करणार, हे ब्लॉक करणार, हे ब्लॉक करणार, हे ट्रान्सपोर्टर ब्लॉक, रिलीज ब्लॉक, सिंथेसिस रिलीज करणारे, रिलीज कमी करणारे. यानंतर एस्पिरंट अल्फा 2 चे अगोनिस्ट पण इथे येणार आणि शेवटी येणार रिसेप्टरचे ब्लॉकर्स, अल्फाचे ब्लॉकर्स, बीटाचे ब्लॉकर्स, अल्फाचे सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स, बीटाचे सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स, अल्फाचे नॉन सिलेक्टिव्ह, बीटाचे नॉन सिलेक्टिव्ह. हे कोणते ड्रग्स झाले? सिम्पॅथोलायटिक ड्रग्स. बघा विकास सेटला ओपन करून बघा, हे क्लासिफिकेशन अशाला अशाच आहे. मग तुम्ही कोलॉजीचे मास्टर होण्याचं पाहताय तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की आपण या ठिकाणी इथं काय केलं पाहिजे सांगा. आपण या ठिकाणी नॉर ॲड्रेनलिनचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे. एकतर कॉन्सन्ट्रेशन कमी करा, सिंथेसिसला ब्लॉक करून, रिलीजला ब्लॉक करून, नाही तर एस्पिरंट्स इफेक्टला ब्लॉक करा, रिसेप्टरला ब्लॉक करून. दिस इज कॉल्ड लायटिक. मायमेटिक मिनिंग काय? की कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करा, रिॲप्टेकला ब्लॉक करून, मेटाबॉलिझमला ब्लॉक करून, अल्फा 2 ला ब्लॉक करून, नाहीतर मग ड्रगला देऊन रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करा, मायमेटिक इफेक्ट. एवढंच तर आहे एस्पिरंट्स, सिम्पॅथो मायमेटिक आणि सिम्पॅथोलायटिक. चला सांगा आता, क्लिअर आहे का? येस, या ठिकाणी याचे ड्रग्स वगैरे सांगू आपण. पण एस्पिरंट्स बेसिक क्लिअर झालं पाहिजे की हे नेमकं का द्यायचंय, याचं रिझन काय, आणि याचं रिझन तुमच्या समोर आता क्लिअर आहे. तुम्हाला जर क्वेश्चन आला की अल्फा 2 चे अगोनिस्ट हे लायटिक असतात का? हो, हे लायटिक असतात. अल्फा 1 चे अगोनिस्ट मायमेटिक असतात का? हो, दिस इज अ मायमेटिक. बीटा 1 चे अगोनिस्ट लायटिक? नो, मायमेटिक. बीटा 1 चे अगोनिस्ट लायटिक. हे जर क्लिअर झालंच नाही तर ड्रग क्लिअर होतच नाही. मग तुम्हाला मी साधा क्वेश्चन दिला बघा, आता मी क्वेश्चन करून देतो. मी सिंपल क्वेश्चन दिला की बेटा सांग प्राझोसिन हा कोण आहे, लायटिक की मायमेटिक? तुम्ही मला सर याचा क्लास मला माहिती आहे, हा अल्फा 1 चा ब्लॉकर आहे. मग सर अल्फा 1 ला ब्लॉक करतो म्हणजे लायटिक आहे, असं होत असतं. क्लिअर लक्षात ठेवा. मगप करून नाही होत. समजा तुम्हाला मी विचारलं की सांगा बेटा कोकेनचा काय रोल आहे, तर तुम्ही सांगाल की सर कोकेन हा नेट इनहिबिटर आहे. मग सर नेट इनहिबिट केला म्हणजे काय? नॉर ॲड्रेनलिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. सर हा मायमेटिक आहे. सगळं इथंच मी ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट दिले, सेम मेकॅनिझम, सर मायमेटिक आहे. अजून एक क्वेश्चन देतो, जर समजा मी सांगितलं की रेझरपिन हा कोण आहे, सर हा VMAT2 चा इनहिबिटर आहे. मग VMAT2 हा काय करतो? डिक्रीज करतो नॉर ॲड्रेनलिन. जर हा इनहिबिट केला, हा सर हे रेझरपिन मात्र कसं आहे? लायटिक आहे. सर फिनिश है ना. जर तुम्हाला मी हा क्वेश्चन विचारला की सर तुम्हाला विचारलं की फिनॉक्सिबेन्झामाइन कोण आहे सांगा, सर हेच जरा कन्फ्युजन आहे बघा. फिनॉक्सिबेन्झामाइन कारण का? सर हा सिलेक्टिव्ह नाही, हा नॉन सिलेक्टिव्ह आहे. हा अल्फा 1 ला बी ब्लॉक करतो, अल्फा 2 ला ब्लॉक करतो. सर मग हे बघा, अल्फा 1 ला ब्लॉक केला की हा लायटिक इफेक्ट दाखवतो, अल्फा 2 ला ब्लॉक केला की सर हा मायमेटिक इफेक्ट दाखवतो. कळालं काय नाही आता? येस, इथेपर्यंत क्लिअरिटी पाहिजे. या ठिकाणी एस्पिरंट्स जर कॉन्सेप्ट या लेवलला गेल्या तर एनएस तुमचं क्लिअर झालं म्हणून समजा. पुढे
नाही कळालं असेल तर लेक्चर रिपीट पहा, पण कॉन्सेप्टला मिस नाही करायचंय. एकही कॉन्सेप्ट बघा, मी जे शिकवतोय, मी जे सांगतोय, ऍज पर द मेकॅनिझम, ऍज पर द क्लासिफिकेशन ड्रग सांगतोय. हे एखाद्याला कळालंच नाही की बीटा 1 अगोनिस्ट हे मायमेटिक मध्ये असतात, का असतात हे माहितीच नाही, कसं लक्षात ठेवेल? नाही ठेवू शकत. मग सांगतो ना पुढे बीटा 1 कुठे, बीटा 2 कुठे, बीटा 3 कुठे, रोल, रिस्पॉन्सिबिलिटी, ऍक्शन वगैरे हे सगळे नंतरचा भाग आहे. पण आधी क्लॅरिटी हे तर पाहिजे की मेन इफेक्ट काय, मेन रोल काय, हे माहीत असणं अनिवार्य असतं. आणि आज आपण ह्या लेक्चरमध्ये सेकंड लेक्चर फ्रॉम द ANS क्रिस्टल क्लॅरिटी दिलेली आहे. चला सांगा मला आता. सो एव्हरीथिंग हे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये जे काही मी घेतोय हे क्लिअर आहे का? इफ इट इज यस, देन एस्पायरंट्स पुढच्या लेक्चरची वेट करा. चला, थँक्यू सो मच एस्पायरंट्स.